बोर्डवर लक्ष असेल. मला वाटतं तुम्हाला मी 1.2 मधले काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगितले होते, बरोबर ना. मी त्यातला आता एक घेतोय क्वेश्चन नंबर 5 घेऊन दाखवणार आहे मी. त्यातला मी घेतोय क्वेश्चन नंबर 5. कुठला? 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला पण कितवा? 5वा. क्वेश्चन नंबर 2 मधला 5वा दिलेला होता. पहिलं इक्वेशन होतं 3x - 4y = -7. आता लक्षात घ्याल, त्याचे पहिलं उदाहरण जे आपण सोडवलं ना ते इझी होतं. त्याच्यात कोइफिशियंट काहीच नव्हता. याच्यात कोइफिशियंट आहे. इथे थोडासा विचार करावा लागतो, डोक्याला ताण द्यावा लागतो. याच्यात डोक्याला ताण द्यावा लागतो. ताण द्यावा लागतो म्हणजे मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून आधी करावे लागतात, म्हणजे हवं असलेलं उत्तर मिळतं. आता इथे मी आधी सुरुवातीला सांगितल्यानुसार मी इथे x सपोज करणारच नाहीये, मी y सपोज करणार आहे. कारण हा मायनस आहे, तिकडे गेल्यावरती काय होणार आहे. आता समजा मी इथे y ची प्राइस टाकली 1. आधी मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायचं. 4 × 4, 4 मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस मायनस 7तून 4 गेले, मग इकडचे 3 इकडचे 3 कट होऊ शकतात. म्हणजे आता आपण इकडे x ची प्राइस किती, y ची प्राइस किती घेऊ शकतो? 1. मग 3x - 4 × 1 = -7. मग 3x - 4 = -7. मग 3x = -7 + 4. 3x = -3 आणि x = किती आला? -1. हे कळालं? बरं, आता y ची प्राइस मी घेणार आहे. आता y ची प्राइस आपण जर इथे 2 घेतले, 2 तर 4 दुने, हा मायनस तिकडे जाऊन प्लस होईल. 7तून 8 गेला नाही, मग नाही सांगणार, 3च्या पाड्यात नाही येत. आता इथे 3 टाकला तर 4 त्रिक 12, हा तिकडे जाऊन प्लस झाला. 12तून 7 गेले नाही चालणार. आता इकडे 4 टाकला, 4 चोक 16, 7तून 16 गेले 9, मग 3च्या पाड्यात 9 आहेत ना, मग ही प्राइस चालेल. असं शांततेत विचार करून मग सोडवायचं, हे लक्षात ठेवाल, घाई नाही करायची. मग आता y ची प्राइस किती घ्यायची आपल्याला? 4. मग 3x - 4 × 4 = -7. मग 3x - 16 = -7. 3x = -7 + 16. मग 3x = 9, हा तिकडे जाऊन डिव्हाइड होईल आणि मग x = किती? 3. मी आता या प्रश्नात 2च कोऑर्डिनेट घेऊन दाखवणार आहे. तुम्हाला 3 आता घेता येतील ना, पण जाऊ द्या, चला आणखीन एक घेऊनच दाखवतो. आता y ची प्राइस किती घ्यायची? आता आपण 4 टाकली होती, आता 5 टाकू. 4 × 5 = 20, 20तून 7 गेले नाही, मग 3च्या पाड्यात नाही येत. 6 टाकले, 6 चोक 24, 24 मधून 7 गेले 3च्या पाड्यात नाही येत. मग आता किती? 7 टाकले, 7 त्रिक 21, बरोबर ना. 21 मधून 7 गेले, मग 3च्या पाड्यात येतात का? मग असं करत ते टॅली करत राहावं लागेल तुम्हाला. आता 8 टाकले, 8 चोक 32, बरोबर ना. 32 मधून 7 गेले, 32 मधून 7 गेले 25, मग ते पण नाही येत. मग असं 1 बाय 1 क्रॉस चेक करत राहावं लागेल. मग कुठेतरी ते तुमचा आन्सर मॅच होईल. ही कन्सेप्ट कळाली? सहसा आन्सर पॉइंट मध्ये यायला नको याची काळजी ठेवाल. पॉइंट मध्ये यायला नको याची काळजी ठेवाल. पॉइंट मध्ये आलं तर नाईलाज आहे त्याला. पॉइंट मध्ये आलं तर नाईलाज आहे. समजा आता मी इथे x ची प्राइस घेतो. आता इथे मी काय करतो? आता x ची प्राइस घेतो. आता आपण y ची प्राइस घेतली ना, आता आपण काय करूयात? x ची प्राइस घेऊयात. x ची प्राइस मी आता घेतो 2 घेऊयात. 2 घेतली तर किती? 3 दुने 6, 6 तिकडे जाऊन मायनस होतील. 7 आणि 6 13, नाही मग 4च्या पाड्यात खूपच ऑड होत नाही, बरोबर ना. 1 घेतली तर 1 घेतली तर किती? 1 चालू शकते ना. +1 घेतली तर पॉइंट मध्ये उत्तर येईल. कसं येईल पाहूया. आता पॉइंट मध्ये आन्सर येईल म्हणजे 3 × 1 - 4y = -7. 3 - 4y = -7. हा 3 तिकडे जाऊन मायनस होईल. -7 - 3 म्हणजे आन्सर किती आलं? -10. दोन्हीकडचे मायनस मायनस कट होतील. 4 तिकडे जाऊन डिवाइड होईल म्हणजे y चा आन्सर किती येईल? 2.5.
असं चालू शकेल. 2.5 आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करता येतो, मग हा शक्य आहे. म्हणजे आता काय काय कोऑर्डिनेट्स मिळाले, एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय. वाय ची प्राइस जेव्हा 1 होती तेव्हा एक्स ची प्राइस किती आली, -1. वाय ची प्राइस 4 घेतली तेव्हा एक्स ची प्राइस किती आली, 3, म्हणजे 3,4. एक्स ची प्राइस 1 घेतली तेव्हा वाय ची किती आली, 2.5, 1,2.5. आणि मग नंतर अशाच पद्धतीने आता दुसरं इक्वेशन घ्यायचं. आता राठी बघ, आता हे मायनस मध्ये आलंय, तर मग आता पहिलाच क्वाड्रंट लागेल का दुसरा पण घ्यावा लागेल. म्हणजे ही अशी डायग्राम काही आता ही अशी घ्यावी लागेल, खालची घ्यावी लागेल. म्हणजे त्याच्यात इकडचे कोऑर्डिनेट हे प्लस असतात आणि इकडचे कोऑर्डिनेट काय असतात, मग याच्यानुसार तुम्ही ते ठरवा. आणि नाहीच लक्षात आलं तर सरळ चारी क्वाड्रंट ड्रॉ करून टाका, कुठेतरी आन्सर बसूनच जाईल. पुढे दुसरं इक्वेशन काय होतं, दुसरं इक्वेशन होतं त्याच्यातलं 5x - 2y = 0 होतं. बरोबर, हे फार इझी आहे. उघड्या डोळे बघा नीट, हा 0 आहे ना, हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय झालं, देअरफॉर 5x = किती आलं, 2y. बरोबर. आता काय कराल, आता कोणाला काय सपोज कराल, मी म्हणेल कोणालाच काहीच सपोज करू नका. हा 5 डिवाइड आहे, मल्टिप्लाइड आहे, तिकडे गेल्यावर काय झालं, मग x = 2/5y. मला सांगा या अनैतिक स्टेप आहेत का, शब्द चुकीचा आहे पण तुमच्या डोक्यात येण्यासाठी मला विचारायचं आहे. अनैतिक, नैतिक आणि अनैतिक, जे मान्य नाहीये ते अनैतिक. ह्या मॅथमॅटिक्स मधल्या नैतिक, लीगल, जस्टिस वाल्या स्टेप्स आहेत का स्टेप्स नाहीयेत, हो का नाही, एवढा विचार काय करता. आहेत ना, हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय झाला, हा 5 मल्टिप्लाइड, तिकडे गेल्यावर काय झाला, चुकीचं केला का आपण, नाही, पण आपण तो 3 इडियटचा व्हिडिओ पाहिलाय, हो ना, काहीच वाईट नाही याच्यामध्ये. मग आता याच्यात मी कसं करेल, मी आता याच्यात फक्त वायला सपोज करेल. फक्त कोणाला सपोज करेल, हा 5 डिवाइड आहे, हा 5 डिवाइड आहे ना, मग वायच्या मी अशा व्हॅल्यू पकडेल की त्याच्याने 5 ला डिवाइड करता येईल. काहीही घ्या, आन्सर यायलाच पाहिजे. म्हणजे समजा मी आता वायची प्राइस घेणार 5, तर एक्स ची प्राइस किती येईल, 2/5 × 5, 5 कट 5 कट, म्हणजे एक्स ची प्राइस किती आली. आता मी वायची प्राइस घेणार 10, मग x = 2/5 × 10, 5 × 5, 5 × 2 = 10, मग x ची प्राइस किती आली, 4. का नाही होऊ शकत. पण समजा आता हेच उदाहरण शालेय स्तरावरच्या पद्धतीत सोडवायचं आहे, शाळेसारखं, तर मग 5x - 2y = 0. याचा अर्थ काय होतो, याच्यातून हीच संख्या मायनस केली तर उत्तर किती आलं पाहिजे, 0. मग कसं घ्यायचं, मग समजा आता आपण x ची प्राइस किती घेऊ, 2, मग 5 × 2 = 10, तिकडे गेले. 5 × 2 - 2y = 0. हा मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस झाला. हा 2 मल्टिप्लाइड, इकडे जाऊन काय झाला, ते चालू करे. एक्स ची प्राइस किती होती, 2, तेव्हा वाय ची प्राइस किती होती, 5. आता कोणाला सपोज कराल, वायला. आता वायला घेऊया, सपोज y बरोबर 10, मग 5x - 20 = 0. हा तिकडे गेला, मग 5x बरोबर किती आले आणि x बरोबर किती आले, 4. आणि मग बाकीचं करायचं. काय शिकवलं मी, मनातल्या मनात विचार करायचा आणि मग पुढे जायचं. मनातल्या मनात विचार करून मग पुढे जायचं. आधी विचार करायचा की कसं येईल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल इक्वेशन नंबर 6, क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय, 2x - 3y = 4. कोणाला सपोज कराल, x का y, y ला. मायनस आहे ना, मग आता हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय येईल, मग चला मग इथे किती टाकायचे, 1 टाकला, 3 × 3, हा तिकडे गेल्यावर प्लस झाला, 4 × 3 नाही, मग 2च्या पाड्यात नाही येत, 2 टाकला, 3 × 2 प्लस झाला, 6 × 4 चालतोय, चालेल. 3 घेतला, 3 × 3 9, 9 तिकडे जाऊन प्लस झाले, 9 × 4 2च्या पाड्यात नाही येत, सोडून द्या. मग 5 टाकला, समजा 4 टाकला, 4 × 3 12 × 4
मग चालेल असं, कळलं का? मग चालू शकतं तुम्ही. रफ वर्क मध्ये हे असंही करू शकतात. म्हणजे मी आता जशी स्टेप केली, हा मायनस आहे हा प्लस आहे, इकडे आल्यावर काय झालं आणि मग सोडवा, काही हरकत नाही. कन्सेप्ट क्लिअर आहे, घरी प्रॅक्टिस कराल. मला दरवर्षी अनुभव आहे की मुलांना हे शेवटचे 4 एक्झाम्पल कळत नाहीत. तुम्ही आज घरी जाऊन हे शेवटचे 4 एक्झाम्पल, 3 एक्झाम्पल, 4थं 5वं 6वं याची अवश्य प्रॅक्टिस करणार आहेत. आणि तो एक पार्ट क्लिअर आहे ना, प्लॉट कसा करायचा पॉइंट त्याचा, घरी गेल्यावर रिव्हिजनला बसाल तेव्हा आठवेल ना. ठीक. याच्यानंतर पेज नंबर 10 वरती डिटर्मिनंट आणि म्हणजे मराठीत काही आणखीन असे रूल आले, क्रॅमर्स रूल वगैरे दिसतंय सगळ्यांना. बर, काय काय व्हॅल्यू काय काय होत्या आपण लिहून घेऊयात, कारण माझं तर पाठ नाही आहे, तुमचं पाठ असेल असं मला वाटतं. म्हणून मी पेज नंबर 12 वरती जाणार आहे. पेज नंबर 12 सापडतोय का? पेज नंबर 12 वरती फॉर्म्युले आहेत. पेज नंबर 12 मी दाखवू का कुठे आहेत ते फॉर्म्युले? पेज नंबर 12 ला हे पाहे, पेज नंबर 12 वरती फॉर्म्युले आहेत. दिसलेत का सगळ्यांना? हे पाहे, पेज नंबर 12 वरती हा एक फॉर्म्युला इथे, हा दुसरा आणि हा तिसरा, आणि हा एक फॉर्म्युला. लक्षात आलेत ना हे फॉर्म्युले? हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले असणार आहेत क्रॅमर्स रूल साठी, क्रॅमरच्या सूत्रासाठी हे महत्वाचे फॉर्म्युले आहेत. वन 1.3 1.3 क्वेश्चन नंबर 1 हा मला वाटतं ऍक्टिव्हिटी बेस आहे, म्हणून मी तो तिथेच सॉल्व्ह करतोय. ऍक्टिव्हिटी बेस असल्यामुळे ऍक्टिव्हिटी बेस आहे, बोर्डवर लक्ष असेल. हे कसं सॉल्व्ह करतात? पहिल्यांदा हा डायगोनल आणि मग नंतर हा डायगोनल, राहील ना लक्षात? म्हणजे हे कसं येईल? 3 इंटू किती? 5. इकडे 2 इंटू 4, 3 5 जा 3 5 4 2 8, 15तून 8 गेले 7. राहील का लक्षात? हे कसं सॉल्व्ह करणार? पहिल्यांदा हा डायगोनल आणि मग हा डायगोनल, लक्षात येईल ना? आधी हा डायगोनल घेतला तर आन्सर किती येईल? -4, मध्यभागी मायनसचा साइन, 7 2 मायनस मायनस म्हणजे आन्सर आलं -18. लक्षात राहील? काही डाऊट? मी याच्यातला दुसऱ्यातला तिसरा घेणार आहे, दुसऱ्यातला तिसरा. क्वेश्चन नंबर 2 मधला तिसरा, क्वेश्चन नंबर 2 मधला तिसरा मला वाटतं असं दिलेलं आहे आपल्याला. सेवन 7/3 आणि नंतर 3/2, त्याच्यानंतर 5/3 आणि नंतर 1/2. करेक्ट? पहिल्यांदा कुठला डायगोनल सांगितला मी? आधी हा डायगोनल, मध्यभागी ऑलवेज मायनसचा साइन आणि मग हा डायगोनल. मग आता 7/3 इंटू 1/2 मग मायनसचा साइन, 5/3 आणि नंतर 3/2. 7 1 जा 7, 3 2 जा 6, 5 3 15 आणि परत 3 2 जा. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे दोघांची डायरेक्ट वजाबाकी होईल. 15तून 8 गेले, 15तून 7 गेले 8. तुम्ही याला सिम्प्लिफाय पण करू शकता, दोन्ही संख्या 4च्या पाड्यात आहेत. 2 8 आणि 2 6. लक्षात आलं हो का नाही? मी क्वेश्चन नंबर 2 मधलं दुसरं एक्झाम्पल घेईल, क्वेश्चन नंबर 3 मधलं दुसरं. तिकडे वरती दिलंय बाय युझिंग क्रॅमर्स रूल, क्रॅमरच्या सूत्राचा वापर करून सोडवा. पहिलं इक्वेशन असं दिलंय 4x + 3y
-4 इक्वल टू 0. सापडला का सगळ्यांना? हो का नाही? बर, आता हे कसं करायचं पाहूयात. हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय झाला? मग 4x + 3y इज इक्वल टू काय आला? 4. काही डाऊट? ही स्टेप लक्षात राहील. मग therefore A1 ची प्राइस किती आहे? 4. B1 ची 3 आणि C1 ची पण किती आहे? 4. नाही, +4 ना, हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय झाला? प्लस झाला. पुढचं इक्वेशन 6x इज इक्वल टू 8 - 5y. हा मायनस आहे, इकडे आल्यावरती काय होणार आहे? प्लस. तिकडे किती उरले? 8. आणि मग therefore A2 ची प्राइस किती आली? 6, B2 ची 5 आणि C2 ची 8. काही डाऊट? आता कोणाचं सूत्र वापरायचं? dx. काय सूत्र आहे dx? आत्ताच आपण टिकआउट करून घेतल्यात. C1 C2 या असं काही नसतं. हे पाहिजे, लक्षात घ्या, मी पुन्हा तेच सांगेल. आणि आता या स्टेपला तरी तुम्ही असं करू नका. आणि मी परत एकदा सांगितलं, मन शांत तर सगळं शांत. तुला डी काढायचं तू डी आधी काढ. आपण भाजी पोळी खातो, एखाद्याने जर समजा भाजी पोळी खाल्ली, एकाने पोळी भाजी खाल्ली, तर उत्तर तेच का वेगळं? नाही, पोटात जाण्याचं नाही. पोळी भाजी खाल्ली काय आणि भाजी पोळी खाल्ली काय? एकच ना. आधी डी काढा, dx काढा, dy काढा. आणि एक लक्षात घ्या, हा काही मुजरा नाही आहे की स्टेपला मार्क असतील. लावणी महोत्सव असते ना, मुजरा भाईजान, तुझ्या स्टेप चुकल्या, मार्क गेले. स्टेप पुढे मागे झाल्या तर चालतील का नाही? इथे मुजरा आहे का हा? लावणीचा कार्यक्रम आहे का? आपण नाचतोय का कोणासमोर की स्टेपला मार्क आहेत? स्टेप वरती खालती, म्हणजे अगदीच सगळ्या नाही, काही काही ठिकाणी रूल आहे स्टेप इज स्टेप, पण अगदीच वरती खालती झाल्या तर चालतील का नाही? हो, चालतील ना. वाक्य लक्षात ठेवा. कोणी जर तुम्हाला शाळेत हेच सांगितलं, त्याला हेच वाक्य सांगा, भाऊ हा काही मुजरा चालला नाही म्हणा, इथे कोठीवरती नाचत नाही कोणी, की तुझ्या स्टेप चुकल्या पैसे नाही भेटणार. काही असं काही करू नका. आणि एव्हा मी शेवटी नियम शिकवलाय, मन शांत तर सगळं शांत. तुमच्या मनाला असं वाटतं आधी डी पहिल्यान पाहिजे, आधी डी पहिल्यान घ्या. मला भाऊ शेवटी 10वीचा निकाल लागला की मला मार्कशीट पाहून मला आनंद झाला पाहिजे, बस. राहिलं लक्षात? काही टेन्शन घ्यायचं नाही मनस्वी. C1 C2 B1 B2 व्हॅल्यू टाका. C1 किती आहे? 4, C2 8, B1 B2 5. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 20, 8 त्रिक 24. आन्सर किती आलं? -4. dy चा फॉर्म्युला काय? A1 A2 C1 C2. A1 किती आहे? 4, A2 6, C1 4, C2 8. आधी या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं 4 8 आहे 32, 6 चोक, आन्सर किती आला? 8. आता डी चा फॉर्म्युला काय? डी चा फॉर्म्युला A1 A2 B1 B2. व्हॅल्यू टाका. A1 A2 4 6, B1 B2 5 चोक 20, 18. उत्तर किती आलं? पॉइंट टू बी नोटेड, मी इतक्यात जे बोललो तुम्हाला लास्ट बेंच, हे इथे लिहिलं काय, हे खालती लिहिलं काय, हे मध्ये लिहिलं काय, उत्तर तेच येतील का वेगळे येतील? काही उगाच टेन्शन घेऊ नका, असं काही नाहीये, डोक्यातून काढून टाका. आणि तुमचा अभ्यास तसा झाला असेल तसा करा. मी आज रिव्हिजन कशासाठी घेतोय? माझं घोडं दामटण्यासाठी का तुम्हाला रिवाइज करून देण्यासाठी? टेन्शन घेऊ नका. म्हणजे मी आता मनस्वीला बोललो, पण असं काही नाहीये. समजा मनस्वीला असं वाटलं की परीक्षेत मी आधी डी काढेल, तर चालेल का नाही? एखाद्याला वाटलं मी dy काढेल, तर चालेल का नाही? हो, चालेल ना. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पण आन्सर बरोबर आलं पाहिजे. मग आता याच्यानंतर x बरोबर काय? आणि एक सांगतो मी तुम्हाला परत मुद्दा, आपण शाळेपासून शिकत आलो, धोपट मार्ग सोडू नको ही कविता शिकवली होती. तुमचे आन्सर्स किंवा तुम्ही जेव्हा रायटिंग करतात तर आधी x घेतात, आधी y घेतात, का आधी काय घेतात? जनरल वे, आधी काय फाइंड आउट करतात आणि मग
म्हणून मी तसंच केलं. मी आधी एक्स घेतला, मग वाय घेतला, मग उरलेली संख्या घेतली. हायरार्की आपण लहानपणापासून अशी शिकलो ना, म्हणून मी हायरार्की तशीच ठेवतोय आता इथे. एक्स बरोबर dx अपॉन डी. dx किती आलाय? डी किती आलाय? आन्सर आलं -2. वाय बरोबर dy अपॉन डी. dy किती आलाय? डी किती आलाय? देअरफॉर एक्स कॉमा वाय इथे 4 येईल, सॉरी, इज इक्वल टू -2, 4. बरं, आपलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे हे कसं शिकवलं होतं मी? त्याच्यात टाकून पहा. LHS इज इक्वल टू RHS येतं का? म्हणजे कसं रे, समजा मी आता हे इक्वेशन नंबर 2 घेतोय. 6x प्लस 5y इक्वल टू किती आहे? एक्सच्या जागी किती टाका? -2. वायच्या जागी किती टाका? हे किती झाले? -12 प्लस 20. -12 प्लस 20 किती आलं? म्हणजे LHS बरोबर RHS आलं. म्हणजे आपलं उत्तर करेक्ट आहे. स्टेप्स लक्षात आल्यात? नेक्स्ट क्वेश्चन नंबर, मी त्याच्यातला घेईल 6वा. क्वेश्चन नंबर 6, तिसऱ्यातला 6वा. तिसऱ्यातला 6वा आहे 2x प्लस 3y इक्वल टू 2. मग आता A1 ची प्राइस किती? 2. B1 ची किती? 3. आणि C1 ची 2. आता पुढचं इक्वेशन दिलंय x मायनस वाय अपॉन 2 इक्वल टू 1 अपॉन 2. काय कराल? आजच सकाळी शिकवलं, डिनॉमिनेटर सेम करायचा. याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 आहेत, याच्या पण 2 आहेत. मग याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. म्हणजे आन्सर आलं 2x मायनस वाय इक्वल टू 1. मग A1 बरोबर किती? B1 बरोबर -1 आणि C1 बरोबर 1. आता आपण आधी डी घेऊयात. चला, काय डी? A1 A2 B1 B2. चला व्हॅल्यू टाका. A1 A2. A1 ची प्राइस किती? 2. A2 ची पण 2. B1 ची आणि B2 ची क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं या दोघांचं. -2 -6 म्हणजे आन्सर आलं -8. आता काय घेऊ? dx का dy? dx. dx. dx चं काय सूत्र आहे? C1 C2 B1 B2. मग आता C1 C2, एकच मिनिट. C1 C2 किती आहे? C1 2, C2 1, B1 B2. मग हे किती आले? 2 गुणिले -1 -2. हे झाले -3. म्हणजे उत्तराला -5. आता dy काय फॉर्म्युला? A1 A2 C1 C2. अलंकारिक शब्दरचना काहीतरी ऐकू आली. C1 C2 2 - 4 म्हणजे उत्तर किती आलं? -2. बरोबर ना? मग आता आपण सूत्र वापरणार. x बरोबर dx अपॉन डी. dx किती आलाय? -5. डी किती आलाय? मायनस कट झाला. मग x इज इक्वल टू किती आलं? 5 अपॉन 8. y बरोबर dy अपॉन डी. dy ची प्राइस किती आली? -2. dy अपॉन डी. आणि डी ची प्राइस किती आहे? -8. 4 1 4 4 2 8. मग y ची प्राइस किती आली? 1 अपॉन 4. क्रॉस चेक करून पहा. आपण हे पहिल्या इक्वेशन मध्ये टाकूयात. 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. आपली x ची प्राइस किती आली? 5 अपॉन 8. y ची प्राइस किती आली? 1 अपॉन 4. बरोबर ना? मग बे 1 बे, बे चोक 8. 5 अपॉन 4 प्लस 3 1 3 अपॉन 4. डिनॉमिनेटर सेम आहे, बेरीज होऊन जाईल. 5 आणि 3 8 अपॉन 4. उत्तर किती आलं? 2. म्हणजे आपलं LHS बरोबर RHS मॅच होतं. उरलेली एक्झाम्पल नजरे खालून टाकाल. म्हणजे इक्वेशन एक्झाम्पल नंबर 1, 3, 4 आणि 5 सेम असंच असेल का वेगळं असेल? हो का नाही? करता येईल? रिवाइज होईल ना घरी? ओके. मी जाणार आहे 1.4 ला.